अध्याय 27. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदूद्वारा विश्वव्यापका विश्वंभरा जगश्रुत्या करुणाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्ण ब्रह्मा सनातना पंढरी आदिशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथ रचना महिमामान बोलवी का महाराजा मागिले अध्यायी निरूपण भर्तरी आणि दुधा विक्रम प्रेम सागरी भक्ती प्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एक दुर्गी का ग्राम रक्षती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभाननी दैव उदया पातली मोक्षपुऱ्या आष्टी समग्र तयातील ते अवंतिका ग्राम तेथील नृपती नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे तया जठरीची सूक्ष्मवेली सकळ देई संचार पावली परी भवे परतली संभवतो न ये सांगावया आयशी कन्या शे उदरी ती दाकुटी बलवंतावरी ती लावण्याब्दीची लहरी मदनबाळी शोभतशी नाम विराजे सुमेधावती तीष्ट बुद्धी अशी होती परी चंद्रकला नक्षत्र ज्योती सांग स्वरूपी मिरवतशी तो कोरे एके दिवशी बैसली होती रायापाशी राहे परम लालनेशी अंकावरी घेतली परम सौंदर्य मुखमंडन राहे कवळवणी घेतले चुंबन उपरी कल्पने वेदले मन वराविषयी राह्याचे मग सुमती मंत्री पाचारुनी बोलता झाला शुभ विक्रम वाणी मने सुमेधावती मम नंदिनी उपरवती दिसतशी मुंकीला जो राजा होता त्या राजाची मुंकी लग्न उपवर झाली आणि तिच्याकरता आपण त्या नंदावर देऊन शोधायचा होता तरी इतके स्वामित्व पण पुरुष योजावा दिव्य रत्न यावरी मंत्री बोले वचन राजउक्ती ऐकून या मने महाराजा सुरत योग राजा व्यापक सर्वांग ऐशिया काळी विषय रंग सरसावला तुम्हाते उपरी नाही वंश संतती जरा व्यापली शरीरा प्रति तरी कामना ऐक वेदनी चित्ती सुमेधावती करुणिया तरी सो आत्मजा लावण्य राशी दावितो पहा दया वराशी जाते स्थापुनी राज्यासनाशी करावे सुरत वैभवाचे मग तो वर जामात सूत वयपणी या जगात मिरवणी जरेत सकळ हित संगोपील तुम्हाशी तरी ऐशे मम वचन सिद्धार्थ करा आपुले मन तरी सूत घ्यावा कन्या देऊन पुढील या सुखाते त्याला फक्त मुलगीच होती मुलगा काही नव्हता मग आपण ते घर जावई करून इडे राज्य सांभाळायचा एक जावई पाहून ऐशे मंत्री बोलता वचन मान चुकावी शुभ विक्रम म्हणे आवश्य ऐशे करणे योजिलिया मना योजिल्या अर्थाचे तरी प्राज्ञेक एक यात गोष्ट सुचली आहे माते आधी योजोनी अधिकाराचे वरी जामात मानवावा तरी प्राज्ञे करावे ऐसे समारंभी गजसुंदेस माळ ओकोनी राज सदनासम स्वामित्वपणी मिरवावे आणि मग त्याने असा विचार केला तर सभा भरवायची आणि सभेत हत्तीच्या स्वामीचं माळ द्यायची तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ टाकेल त्याला जावई करून राज्यावर बसवायचं मग सहज ईश्वर सत्ये लोकात मिरवेल महीपती कन्या अर्पोनी उपरांती सर्व सुखा ओपावे ऐशे बोलता शुभ विक्रम नृपती तेची मानिले मंत्रिका प्रतिम मग शुभ माळा मंडप क्षिती महोत्सव मांडियला पाहून दिन सुदन मास उभारिले मंडपासम गोड्या तोरणे पताकास राजसदन शोभले वस्त्रवर्णी कनक कोंदणी भूमी मिरवला कुंजन रत्नी दिव्यमाळा सुंदी उपुणी नगरा माझी संचरला मग तो सभा मंडप हे केला
त्या हत्तीच्या सोबत माळ दिली आणि तो हत्तीच्या सोडला म्हणजे गावात आला. मागे मंत्री मानव विप्रासहित चक्षुदीक्षा करी नृपनाथ, तो दिव्य कुंदर घेऊन माळे ते नगरा माझी संचरला. आधी समामंडपी जन दिग्विजय सर्व विलोकुन, व परी नगरा माझी गमन करिता झाला कुंजरतो. आणि त्याला त्या सभामध्ये फिरला, त्याला काही कोणी माळ घातला म्हणजे दिसला नाही माळीचा, मग तो गावात फिरायला. मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाची ठाई ठाई उभे राहून, तो ग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाचे विलोकी. गज देऊनी दुर्गा निकट उभा रायन चाले वाट, तो दुर्गी विक्रमास हे अष्ट सेवादारी असतीची. आणि मग त्या काठाला येऊन उभा राहिला आणि तेवढी ते आता खाली उतरू राहिले. ते 8 जण होते. गज खुंटता पाहे नृपती, खाली पाचारी अष्टाप्रती, एका मागे एक उतरती दुर्ग पाहिल्या विशाळ. तो सर्वा मागुनी उतरता विक्रम, गज आनंदोनी धावे सप्रेम. कुसुम माळा ग्रेवेगा लावून सोडा दंडे उपिली. आणि मग तो विक्रम सगळ्याच्या मागून उतरला आणि त्या हत्तीने त्या विक्रमाच्या गळ्यात माळ टाकली. माळ ग्रेवे ओपिता गज वाद्य वाजवी झाले चोदम, गज स्कंदी वाहून राज शृंगार मंडपी आणिला. मग ओपून या कनकासन निकट राहे मंत्री बैसवून, परी सहज चर्चा जाती लागून कुल्हार शब्द निघाला. आणि मग त्यांनी त्याला त्या राजा बसवलं. आणि मग लोकांना पाहिल्यानंतर मग कुलबुल सुरू झाली, हा तो कुंभाराचा पोरगा आहे. माळ ग्रेवे ओपिता गज वाद्य वाजवी झाले चोदम, स्कंदीवनी वाहून राज शृंगार मंडपी आणिला. मग ओपोन या कनकासन निकट राहे मंत्री बैसून, परिसहज चर्चा जाती लागून कुल्हार शब्द निघाला. तेने करून राव चिंतीन काहीसा झाला शाशंकित. मग मांत्रिका नेऊन एकांती कुल्हार शब्द दर्शवी. आणि मग त्या राजानं त्या मंत्रिकाला बांधून नेलं आणि त्या लोकांची कुलबुल ऐकलं. म्हणजे अरे कुंभाराचा काय शब्द निघाला म्हणे, योजिल्या अर्थाप्रती भिन्न पर्याया सुमेधावती. आम्हा क्षत्रिय कुळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा. ऐसे बोलता शुभविक्रमराव मंत्री व्यापीला संशय भावे. परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव येऊनी वहिवटला. त्याला तो अपमान वाटला की आपण राजे म्हणीन आपल्याला कुंभाराचे पहिले कसे चालवलं. सगळे जेवणी मंडपाबाहेर त्या अष्ट सोबत्या बोलावणी बाहेर निकट बैसूनी जाती विचार पुस्ता झाला तयाशी. हे म्हणती नेनो कोण जाती कुल्हाळ म्हणती विक्रमाप्रती. परी याचा शोध कुल्हाळ जाती कवना लागी पुसावा. आणि मग त्या अष्टायला विचारलं तर त्याला कुंभार म्हणते म्हणजे आता कोणाला विचारावं. मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुनी वागुतरी. एकांती नेऊन परमादरे जाती वृत्तांत पुसतशी. मग तो कमठ मुळापासून सांगता झाला विक्रम कथन. माता क्षत्रिय कुळी सत्यवर्मा मिथुळापतीची दर्शवी. या परी पिता सुलोचन दर्शवी स्वर्गाचे गंधर्व रत्न. ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमान होतसे. मग कमटाशी घेऊन राया समोर तेही वजिले वागुत्तरम. राव ऐकून हे उत्तर परमचिंती तोषला. तोषणी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमट येऊन आतम. मीच जातो महाराज्यात तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्याची. मग त्या कुंभाराला सांगितलं की त्या सत्यवर्म्याची मुलगी म्हणे ही आणि तिचा नवरा तो स्वर्गाचा देव होता म्हणे. आणि मग त्या सत्यवर्म्याला आणायला पाठवते. हा अवश्य म्हणे शुभविक्रम नृपती बोलविता झाला मंत्रिका प्रती. मग कमट आणि मंत्री सुमती मिथुळे लागी पातली.
राये सत्यवर्मा ऐकून सदनी नेले गौरून. मग कमट मंत्री सत्यवर्मा एकांताशी बैसली. हे ऐकती कमटी विचार सांगता झाला सविस्तर. की सत्यवतीचे उदिले जठर विक्रम फळ मिरवले. तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राजचिन्ह. तरी संशय ध्रुम आपण चालून मुळापासून खुडावा. आणि मग त्या कुमाराला त्या सत्यवर्माला सांगितलं की सगळं असं घडलं आणि त्या पुत्राला आता राजा सण मिळणार आहे म्हणे. तुम्ही येऊन त्यांचा संशय फेडा म्हणून सांगून ऐशे सांगून सकळा कथा योगा क्षमाची सांगितली वार्ता. स्वर्गवास गंधर्व जमाता झाल्यास कथेले. राये ऐकून सकळ विस्तार चित्तसरीते आनंदपुरम. दाटोने पृथेने संभार शुभ विक्रमा संगे मिळाला. भेटून सत्यवतीचे सकळ पुसून वृत्तांताचे. मग शुभ विक्रम राह्याचे चित्ती अंती पांग फिटला. या परी सुदोष मेळी विक्रम अभिषेकीला राज्य नवाळी. मग राज्यापदी तये काळी बैसविला महाराजा. छत्र चामरे माता मिरविची तई राजा सनी विक्रम नृपती. गैवरोनी तोषविला प्रजापती याचका धन वाटिले. आयसा संभार झाली आपाठी मग सुमेधा अर्पिती गोरठी. तोही आनंद महिपाठी मंगलाचा मिरवला. या परी सत्यवर्मा परम संसाराचा आनंद घेऊन आपुले राज्य विक्रमादेऊन उचित आनंद संपादित. सत्यवती उदरीचे रत्न राज्य ओपिले तया अंधन. उभय राज्य सार्वभौम विक्रम नृपती मिरवला. आणि मग त्या विक्रमाच्या हातात सगळं राज्य दिलं आणि मग लग्न सोहळा पूर्ण झाला. म्हणते असो आईशी वैवाट करून निघता झाला सत्यवर्म. येरीकडे राव विक्रम भर्तरी ते ओपी युवराज्य. मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी. तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला. की आपुली कन्या पिंगला देऊराया भरतरीला. मग विक्रमापुसूनी सोहळा शुद्ध तिथी लग्नाची. आणि मग तो जो मंत्री जो होता त्याला एक मुलगी होती पिंगला नावाची. त्यानं विचार केला या भरतरीला आपली मुलगी देऊ म्हणून. परी येथे विक्षेप झाला अवचित कुटाळ मिळाला रजक तत्वता. मांत्रिका आराटूनी सांगे वार्ता शोध करा जातीचा. आणि त्याला म्हणजे कुटाळ तो रजक कुमारच झाला. तो म्हणे तो भरतरी हाय म्हणे तो काय आमचा मुलगा नाही म्हणे. तर तुम्ही त्याचा शोध करा म्हणे त्याच्या जातीचा. ऐसे बोलता रजक त्याचे पुन्हा बोलविले कमट कोल्हाळा ते. त्याचे पुसता सविस्तर ते कोल्हाळ म्हणे श्रुत नाही. मग सत्यवतीचे विचारित भरतरी तुमचा कैसा सुतम. तीही म्हणे उदर व्यक्त भरतरी नोये माझा किम. ऐशी ऐकून तयाची युक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती. तोही म्हणे नेनो जाती बंधू मानिला भावाचे. आणि मग त्यांना त्या दोघं तिघायला विचारलं त्याचं काही शोध नाही म्हणे पण आम्ही त्याला भाऊ म्हणून मानलं म्हणे. ऐसे बोलता राव विक्रम संशयी पडला मंत्री सुगम. मग भरतरीस पुसता झाला वर्म प्रंजाळ सांगे भरतरी. मित्रावरून तपापासून वनांतरी वाढलो हरणीपासून. भाट संगमी व्यवसायित करून सकळ कथन निरूपिले. आणि मग भरतरीलाच त्याची कथा विचारली आणि त्याला मुळापासून सगळं सांगितलं म्हणून. परिमांत्रिका न पडे विश्वास चित्ती म्हणे स्वर्ग कार्यासम. आयशे भाषण करीतसे विशेष सत्य केवी मानावे. तरी आता असो कैसे हा मानवितो मित्र पुत्र आम्हासम. तरी याचे हास्ते मित्रावरून शे कार्या लागी पाचारावी. याचं सत्य कसं काय मानावं म्हणे. मग हादर म्हणतो तो मित्रावरून माझा पिता आहे तर त्याला आपण या कार्यकर्ता बोलू म्हणे याच्या हातून. ऐशे मंत्री चित्ती योजून म्हणे तुमचा पिता मित्रावरून. तरी स्वमंगला ते बोलावून आम्हा दृष्टी दाखवा.
भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता परी लग्नविधी ते आपला पिता सोहळा घेऊन पाचाराम ऐसे बोलता मंत्री त्या ते म्हणे आगटीत काय याते मग उभा राहून अंगणा ते उर्धव दृष्टी करीतसे. आणि मग त्या मंत्रिकानं त्या भरतरीला सांगितलं की तुम्ही वरून येलात खाली बोलवा म्हणे लग्न सोहळ्याला. म्हणजे याच्यात काय हे म्हणजे लगेच अंगणात उभा राहिला बोलू राहिला म्हणे मित्रावरून ममता हा जे असेल तत्वर येता तरी मज बाळाची धरून असता मंगलाशी येई काम ऐसे बोलून दीर्घवाणी ध्यान करीतसे आपले म्हणी हे जाणवले अंतकरणी मित्रावरूनच्या तेदवा मग वात चक्री आगमन अवंती नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्रिका लागून शुभ विक्रम राह्याच्या म्हणे मंत्रिका सर्व मूर्ती सकळा संशयाची सांडी भ्रांती मम सुता विवाह प्रति कन्यादान उपिका मनशील जरी मंगळनिक वराचा सिद्ध असावा जनक तरी पृष्ठनुष्टी मंगळ घोष सुरवरा हाती करवीन. आणि मग त्याला ते वरून हे केली वाणी आणि सांगितलं म्हणजे तू ते सोहळा तयार कर म्हणे आणि ज्या टायमाला ते मंगल गोष्टीचा वरून जेवायला फुलं टाकायला येतो म्हणे तुमच्यावर. या उपरी राय विक्रमाचे ताता ते सुरोचन गंधर्व पाठवीन येते सकळ संशय सांदोनी त्वरिते सुखे द्यावी पिंगला म्या जरी यावे मृत्यू भुवनी तरी दहातील बहुत प्राणी तस्मात सकळ संशय सोडोनी पिंगला अर्पी मम सुता ऐशे तन्मुखी ते ऐकोनी वचन परितोषी जसे मंत्रिकाचे म्हण सकळ संशयाचे सांडून लग्न सोहळा मांडिला. मग नेमिल्या तिथीस सीमांत पूजन ते संगीत उतरले गंधर्व सुलोचन स्वकांता सत्यवतीशी भेटून विक्रमाचे पाचारी विक्रमा येऊन त्वरित ताता चरणी माता ठेवितम मग बोलावून सुमंत्री मंत्रका ते सुलोचनाचे भेटवी आसो सुलोचन गंधर्वपती दिव्य तेजी पाहुनी क्षिती आती नम्र होऊन चित्ती निकट वैशे गंधर्वी निकट पैसा सुलोचन म्हणे सुमती तू दैव्यवानम प्रत्यक्ष ध्रुमी नारायण सोयरा केला दामातम अरे भरतरी पुत्र अवतार दक्ष मित्रवरुणीचा अवतार प्रत्यक्ष वा दामात केला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरवला ऐसे बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण म्हणे मम भाग्य असे उत्तम सोयरे झाले देवकी हरी मी एका अर्थार्थी दैवमानाशे त्रि जगती तरी त्वा ते मंडपाप्रती करू सीमांत पूजना अवश्य म्हणून सुरोचन मानववेशी मंडपी येऊन समारंभे करिता सीमांत पूजनम करोनी विधी उरकिला. आणि मग तो सुरोचन गंधर्व जो होता तो त्या लग्न करता थांबला आणि ते विधी उरकवली. बंधुवराचे आशीर्वाद देता कुसुमे वर्षिती स्वर्ग देवता अष्टके झालिया कर्तल हस्ता टाळी पिटिती आनंदी मग नाना वाद्यांचा गजर तेने कोंदले सकळ अंबरम स्वर्गी गर्जेची जय जयकार सुरवर वैमानी वैश्वनिया आसो 5 दिवस उत्तम सोहळा नाना रत्न कमाळा सकळा तुसोनी वराडपाळा बोळविले सुमंतीने जाचकाशी अपारधन राहे बोळविले देऊन एकमास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला वर पिता मिरवला सुरोचन वरमाई सत्यवती जानम आसो सकळा पुत्र सोळमान सुमतीने ओपिला या परी 1 मासाची आवृत्ती सुरोचन तोसविला सहज सत्यवती मग विचारोनी शुभ विक्रमराया प्रती स्वस्थानाशी पै गेला येरीकडे अवंतिकेत दिवसेंदिवस लोटले बहुतम
पिंगला नामे स्वयंवंत ऋतू काळी पावली मम उभयाचा एकपणे सदा विचरती संतोष गमी या उपरी भर्तरी ते लग्नी केली अमुपम 12 कामिनी करोनी सदा विचरे भोगासनी परी मुख्य दारा पिंगला नामी पट्टरानी मिरवतसे. मग त्या भर्तरीनं 100 बायका केल्या, त्याच्यात ही पिंगला पट्टरानी म्हणून मिरवायची. जैसा नवलक्षात नक्षत्रात तेजे मिरवी नक्षत्रनाथम तेवी 12 शतात पिंगला नामे मिरवतसे. आसो युवराज राज्य मांडणी भर्तरी राण्या मिरवल्या भूषणी परितया समीप हिरकणी पिंगला मिरवे वैडूर्या की आरका शोभती रश्मी किरण की धूर्ती शर्करा दावी गोलपणम देवी भर्तरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवतसे. आयशे वैदाचे एकचित्त की लोह मिळाले चुंबकातम की कंदर्प उदया ते कदा काळी सांडिना सभा मंडपी राय असता परी पिंगलेस वदे सदा चित्ताम रायासही न गमे तिचे पाहता घडोघडी पाहतसे. पाहून या पिंगलेचे वदन मग राया सूचे कारभार पूर्ण जैसे आमलिया पूर्ण आमल सर्वदा पाहिले कन्याये वैतांशी ऐक्यप्रीतीवर उरते प्रपंचाशी. आयशे लोटता बहुत दिवशी वय वर्षे पातले तो एके दिवशी परधी लागून राव जातसे घोर विपिनी तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्रचंद्र दृष्टीने पाहता विचार मनात की मम वीर्याचे उदेले सुत एक अगस्ती दुसरा भर्तरी नाथ मृत्यूभूमी कारणी. आणि मग तो एकदा असा पारध्या करता जीवनात गेला असताना वरून मित्रावरून त्याला पाहिलं. आपल्या वीर्यापासून 2 म्हणे भर्तरी नाथ एक आणि अगस्ती 2 जण निरमले म्हणे. अगस्तीनं त्याचं हित केलं म्हणे आणि हा इकडं प्रपंचात घुसला म्हणे. परी त्यात अगस्तीने हित केले चपळपणाने स्वयंवरिले परी भर्तरीचे मन गुंतले राज्य वैभवा कारणी. तरी या हिताचा विषय प्याला राया भर्तरीस गोड वाटला हिता लागी सर्वस्वी चुकला अचल पद तोची राया. तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धेने याचे हित याज कारणे प्राप्त कैसे होईल की. नवनाथातील अवतार ध्रुवी नारायण महाथोरम परिवेष्टिला विषय तिमीर सुटेल कैसा कळेना. ऐसा मोह पदोनी पोटी उतरता झाला मही तळवटी अनुसया आत्मदाची घेऊन बेटी वर्तमान निवेदिले म्हणे महाराजा योगद्रुमा कामवेदला आहे आम्हा. तरी त्या कामाची सत्य भावना ऐकून घेई महाराजा. आणि मग तो वरून दत्ताकडे गेला आणि त्या दत्ताला सांगू राहिला तुम्ही विजय प्रताप ध्वज मिरवला मही तेज पुंजम तरी मिरवला मम आत्मज मचिंद्रासम भर्तरी. तू राय पंत मिरवून सशीच मिरविले जगात रत्नम ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जगी. यावरी बोले अनुसया सुत चिंता न करी भर्तरी नाथम माझे प्रसादे जान सत्य जगा माझी मिरवेल. आणि त्या दत्ताच्या वरून सांगितलं तू काही चिंता करू नको म्हणे भर्तरीला मी नाथ म्हणजे आणि मिरवेल परी कैसे रीती चिरंजीव शोभे मही वरती यावत मही तावत जती भर्तरीनाथ मिरवेलम. हे पूर्वीच भविष्योत्तर आहे सामर्थ्य मम गोचरम दिदले उत्तर केले वागुत्तर मम वचनी सर्वता. तरी आता संशयाशी न राहावे आता स्वचित्तात असावे मी यज्ञ करोनी भर्तरी रावम नाथपंथी मिरवेनम. आयशे बोलनी आत्री नंदन बोलविला मित्रा वरुणा आपलजीची घडी कृपा करून भर्तरी पाशी जातसे.
तो येरीकडे भरतरी नृपती पारद्यास्तव कानना प्रतिम मृग ये करिता हिंदे निगुती नाना वने उपवनादीन सवेशेना परिमिती विपणी विस्तारली कृतांतवंतम 14 लक्ष वाताकृत बाजी फिरवली विपिनी ते हेमतगती शृंगार सहित पाखरा झालरी शोभती मुक्तम अलंकारे कोंदणयुक्त रत्ने मिरवी नवविरम तरी ते शृंगार म्हणावाचे की मोहर उजळे नक्षत्र जाते देवी रत्ने चमकपणाचे भाव दाविती नक्षत्राते पै आहो ते हायन म्हणू वाचे रत्न उदेले उदती उदराचे केले इंदिरा हर्षोनिनाचे बंधू म्हणती शृंगारी त्याची नीती 1 लक्ष दीन समान गज प्रत्यक्षम विशाळ शृंगांग सुलक्ष चंद्रतेज मिरवले परी कैसे भावे इंदूल मानले बंधू भावे म्हणून सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार दावितसे त्या आई दंती सुदा कोंदणी तुडे मिरवली हातक खाणी त्यात हिरे नक्षत्रे आनोनी इंदुराज मिरवतसे आणि स्वतः तोची मुक्त संपत्ती वरदयाळ ओपिल्या प्रतिम झालरी अग्रण्यगती निगुती एकसारा अर्पिल्या चांदवे अंबरी कोंदण रुक्ती रत्नादी रसयुक्त मुक्तम कळ तेजवी लावून आदित्य म्हणती विसावा घेई काम आणि राया समान पंचशत राज विनोदी प्रज्ञावंत सदरा नामी भूषणभरित मूर्ती जेवी गबस्तीच्या तया माया कनकाचीर सहज तेज छत्र चंद्रकारम तयाच्या सकळ संधिमितम तनु तेज लादतसे राह्या माझी अर्धशत कनक अंबारी हटक व्यक्तम 5 मानिके मानिक मुक्त हेमी गुंफिल्या झालरी आयशा शत्र सकळ उद्देशी वैद्यर्य रत्ने जडिल्या राशी पद्म राये आदित्य मानसी विरहू केले म्हणतात विरह तरी केवता तरणी व्यक्त मिरवतसे अंबर भ्रांती तरी वैदुर्य त्वाच्या पंक्ती लागुनी येऊनी सूच भोगिका वने विरे उदास चित्ती वस्ताचळी जाता गवस्ती चतुर्थ प्रहारी शिननी वृत्ती रत्नपंक्ती चेतशेम आसो आता विरहार्का मने संपत्ती मिरवला मम बाळकम तेने तो अर्क पाहुणी सुख आस्ताचला मावळतशेम आसो आयसा भाषण स्थितीत आचाट विपिनी भरतरी नृपती मृगया करिता वाताकृती काननात हिंडोनिया परी समयास आला मास चैत्र पुत्रचंद्रा पहावया मित्रम चिरावे तेने रश्मी उलट यंत्र काननात लखलखई तै रश्मीचे त्रिव्रपणा चम्मो हळहळली तृष्णे करुणम मग राव भरतरी मृगया सांडून उदक शोधू धावते ते जेवढे ते जे होते वनामध्ये गेलेले त्यावेळेला ताण लागल्या म्हणे आता ते हारणं याचे साव सोडून पाण्याचा शोध घेऊ लागले म्हणे परी पंचत्रे चतुर्थ कानन विरीत योजन शतम उदकन दिशे आयशे भावितम कानन वृक्ष मिरवतशे फार व्यापिले तृष्णे करुणा कोणी सोडू पाहती प्राणम कोणी इंडोनी रानो रान लवन जीवन पाहती कोणी त्रासोनी पाला बक्षिती कोणी लघुसंख्या शेविती कोणी तरुच्या सावली क्षिती धरोनिया पडियले मग त्यांना ते ताण लागल्यामुळे कासावी झाली तर कोणी
झाडाखाली पडले तर कोणी पाण्याचा शोधू राहिले. आयशी पृतनाता हाळपणी व्यापिली आहे तृष्णे करुणी, रावई तैसाच क्लेशे काननी पाणी पाणी म्हणतसे, प्राण झाला कासा विस हृदय न साठवे श्वासोश्वास, मुखी कोरडा पडली विशेष जेव्हा लोटू लागली शेम, ऐशे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय काननी, गोप्तवेशे जासोनी राह्या मागे हिंडतसे. अशाच्या वनामध्ये दत्तात्रेय त्या राजाच्या ते माग माग हिंदू राहिला त्या भरतरीच्या. तो विपिनी म्हणते गोंगावत काय करी आत्री सुत, मायेचे सरोवर रचोनितेत स्वच्छंदे व्यक्त दाखवी, निर्मळपणी गंगाजळ दाटोनी पात्र उचंबळे, कुमुंदिनी विकासित घालून पाळे नांदता ती सभोवती. आणि मग त्या दत्तानं काय केलं, एक मायाचं सरोवर तयार केलं, तिला फुलं बिलं सगळं पाणी असं निर्मळ दाखवलं त्यांना. आणि तया सरशी काठी बहुफलित तरु दाटी, अनेक पक्षी मराळ कोटी पंक्ती सरी दाटल्या, शीतल शीतल छाया शीतल जीवन, सरोवर मिळवले गैवरपणे, तै तटी पूर्ण कुटी करून आत्री आत्मजा मिरवला. आणि अशा त्या सरोवराच्या दाट कळाला त्यानं एक पर्णकुटी करून त्याच्यात तू बसला आत्रीनंद. तो येरीकडे नृपनाथ क्लेशे हिंडता काननाथ, तो सरोवर ठाई देखोनी अकस्मात एकटाची पातला, परमा देखोनी कैवरले जीवन धाव घेतसे नृप चिंदत्र, सरशी काठी जाऊन जीवन स्वसू टेकला. आणि ते पाणी पाहिल्यानंतर तो पळतच गेला आणि ते पाणी घ्यायला लागला. आता स्पर्शाचे वंजळात तो निकटोनी उठला त्रिसुत, प्रचोदक करे कवळून हात राह्यावरी धावला, अरे अरे वाचे म्हणून म्हणेन स्वीकारी माझे जीवन, तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांगे की. आणि मग तिथून तो दत्तात्रय त्याची पावली घेऊन धावला आणि त्याला म्हणतो तू आधी पाणी पिऊ नको म्हणे, तू कोणाला कोण मला सांग मग पाणी पे. येरी पाहुणी देहाते भये दाटला नृपनाथ, काही न बोले स्थितीत टकमका पाहत असे, अवधूत म्हणतसे कार्य मौन धरून काही न बोलशी वचन, माता पिता गुरु कोण तव देवी मिरवले, माता पिता गुरु सहित सांगून करी उदक पानाचे, ना तरी सेविता पावशी मृत्य जीवन येते की हे राया, आयशी ऐकून भर्तरीनाथ पदावरी लोटला त्वरित, नमोनी जन्मकथे सहित आत्री सुद्धा सांगितले. आणि तुझं तुझ्या आईबापाचं गुरुचं नाव सांगितलं, पाणी केलं तर तू इडच मरण पावतो म्हणे. आणि मग तू भर्तरीनाथ त्या दत्ताच्या पाया पडू राहील. भर्तरी माता पात्र सातवणी पिता मिरवला मित्रावरुणी, आयशे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासून सांगितले, येरी म्हणे गुरु कोण भर्तरी म्हणे नाही अजून, आयशे ऐकून आत्री नंदन बोलता झाला तयाशी, म्हणे राया व्यवस्थित मिरवलाशी या देहाते, अद्यापि गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी मिरवलाशी, तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ, तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते, त्वा स्पर्श केलिया पाणी सकळ तोय जाईल आठवणी, नि गुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेला, मग तोय आटल्या निभूती मम कोपाची पावक शेकी, आसरोनी तव द्या प्रती भस्म करील क्षणार्धी. आणि तू एवढा चांगला असून तर गुरु केला नाही म्हणे, तू जर पाण्याला स्पर्श केला ते पाणी आटून जाईल म्हणे, आणि पाणी आटलं तर मला राग येईल, तुला क्षणार्धात जाळून टाकी म्हणे. ऐशे बोलता अत्रिनंदन भर्तरी करीतसे नमन,
म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा किन, तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण. दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिशेना. आणि मग तो भरतरीनाथ म्हणतो तर पाण्या वाचून माझा प्राण जाऊ राहिला म्हणे, तर तुम्हीच मला आशीर्वाद द्या गुरु व्हा म्हणे, मला पाणी पाजा म्हणे. तो दत्त म्हणतो मला काही योग्य वाटना म्हणे. अरे मम मम अनुग्रहासाठी शिववीरांची घाली ती मिठी, तरी अनुग्रहाते पर्णकोटी तुझे पदरी दिसेना. ऐशे मानले थोर नायक तरी ना तुरे अनुग्रह धोंदिका, तो येथे तू मशक अनुग्रह वांशिशी. भरतरी म्हणे हे तो निश्चित परी तृषेने होतो प्राणरहित. तुम्ही कृपाळू परमसंत दया क्षमा पाळिता. जगाचे न साये किंचितपण त्वरेची हस्त दैन्य कारण, तरी माझा वाचोनी प्राण धर्म लाभ मिळवावे. आणि मग तुम्ही म्हणते ते सगळं खरं आहे म्हणे, पण पाण्या वाचून माझा प्राण जाऊ राहिला तर तुम्ही मला आशीर्वाद द्या गुरु व्हा म्हणे. ऐसे ऐकता तपोराशी म्हणे अनुग्रह दिन तुझशी, परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा. त्या तप पुण्य शोके करुणा योग्य होशील अनुग्रह कारण. राव म्हणे सध्याची प्राण तृषे लागुनी जातो की, मग 12 वर्षे वाचल्यावरती कैशी घडेल कृपा मूर्ती. दत्तात्रेय म्हणे तया पुढती संकल्पाते करावे, काया वाचा चित्त मन संकल्प माझिया पुण्य वर्धन झालिया पाजीन जीवन सकळ बाधा हो चुके. आणि मग त्या दत्तानं सांगितलं तू ह्याच ठिकाणी 12 वर्ष तप कर म्हणे. तू म्हणे पाण्या वाचून जर जाऊ राहिलो तर 12 वर्ष कुठं राहिले म्हणे, तर म्हणे मग तू संकल्प सोड म्हणे तसा. येणे म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोदा, परी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा की. नात गुरु संकल्प करीती की तपाचरण 12 वरुषी, परी तैसे वैभवाशी पुन्हा लिप्त न व्हावे. वामन समान पाळून सर्व विरक्तपणाशी भरवी ठेव, योगा माझी नित्य वैसोनी आयुष्य मर्यादा पर्यंत. आणि मग त्याला सांगितलं तुला पाणी पाहिजे तो म्हणे, पण मग 12 वर्ष झाल्यानंतर तू याच्यात लिप्त झाला नाही पाहिजे परत. ऐसे ऐकता राव कुंठित विचार दक्षी व्यापिले चित्त, म्हणे कैशी करावी रीत प्राण कासावीस होतसे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथ, मी प्रचंड प्रपंच राहणी रूप मुक्त झालो नाही अद्यापी. आणि मग तो भरतरीनाथ म्हणतो मी प्रपंचात अजून हे त्याच्यातून मुक्त नाही झालो म्हणे. परी पितृ श्राद्ध पितृकृन मातेशी केलिया गया वर्जन, कांते पुत्र झालिया विन कांता कृन फिटेना. पुत्र विवाह स्नुषा मेळी कृणामुक्त होय शुद्ध मौळी. ऐशे कृणाची स्थावर कादळी फिटली नाही महाराजा, तरी 12 वर्षेपर्यंत प्रपंच आचरू द्यावा माते. उपरी योजोनी पूर्ण योगाते केलिया संकल्प समान की. आणि मग तो भरतरी म्हणतो मला 12 वर्ष संसार करू द्या म्हणे, मूलबाळ झालं की मग नंतर मी योग सिद्ध करेल म्हणे. ऐशे बोलता तै भूपाळ अवश्य म्हणे अनुसया बाळ, मग कमंडलू भरोनी जळ तयापाशी पै आला. उदक उपनी कर मुग्नी संकल्प करवी मनोधर्मी, की 12 वर्षे संकल्पनानी पुण्ययोग आचरेन. या परी तन्मंदन काया वाचा जीवित्व पूर्ण, गुरु संकल्पी सोडून जीवन अनुग्रह देतसे. माऊली ठेवून वरदास्त करणी बीज मंत्र अर्पित, आपुला करोनी शरणागत नाम आपुले सांगतसे. म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रेय आत्री सुतम, परितव दैव भाग्यवंत मम कर मौळी विराजला. आणि मग एवढं त्याला केल्यानंतर अनुग्रह दिला.
आणि मग सांगितलं त्याला की मी दत्तात्रेय म्हणी आणि माझा अनुग्रह तुला मिळाला म्हणी, धन्य म्हणी तू. परी अनुग्रह होताची प्राप्त, भाविक सरोवरा सहित झाला गुप्त. इतके केले दयार्थी व्यर्थ होऊ पाहतसे, ऐशी चिंता मानसी बहुत करिता झाला भरतरी नाथ. म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता, ऐशी ऐता भरतरी वचन भोगावती पाचारी अत्री नंदन. तरी ती करिता अपार जीवन येऊन या धावली. आणि असं त्याच्याकडून वचन येते घेतलं आणि लगेच सरोवर तो गुप्त झाला. पण त्याला ताण लागलेली होती म्हणून त्याला ती भोगावतीचं पाणी खाली सोडलं म्हणून. सुरभीचे करून चिंतन मयी दर्शविली दे दिप्यमान, नेमके सहज उपरी जीवन अन्न पर्वता समान मिरवले. मग नम्र सहित मग चमू सहित नृपणात भोगावतीचे स्नान करीता. उत्तमान्न स्वीकारोनी समस्त दर्शन करती करोनी चालिले. नृपते सहिती तुष्टचित्ती मृगया करोनी येत नृपती. येरीकडे भोगावती तिचे स्थापना पाठविली. काया कामधेनू स्वर्गस्थानी पाठवणी अवश्य झाला मुनी. येरीकडे मृगया करोनी भरतरी गेला गावात. तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुधारस संपत्ती. दोंडी सुत मालू वदेल उक्ती नरारी कृपे करुण्या. स्वास्ती श्री भक्तकथासार समंत गोरक्ष काव्य किवियागार. सदा आपण शोध बारी चतुर सप्तदशी अध्याय गोळा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. हरी.